सुप्रभात मित्रांनो, माझं नाव करणार तुम्ही बघा माझं यूट्यूब चॅनल जर्नी विथ नाईक ब्लॉग्स. तर आज आपण कुठे चाललो आहे हेही नाही माहिती आणि कुठे जातो आहे हेही नाही माहिती आणि किती वाजता जाणार हेही नाही माहिती. पण माझी बहीण बोलली मला सकाळी रेडी हो, आपल्याला निघायचं आहे. हे असं आहे ना, हे ऑन द स्पॉट जे डिसाईड होतं ना, काल रात्री मला उठून सांगते 12 वाजता ओमकार आपल्याला उद्या जायचं आहे. मी पण बोललो हा ठीक आहे जाऊ. आणि मला वाटलं मस्ती करत असेल तर नाही, खरंच निघालो आहे. आजचा हा माझा आउटफिट आहे, बघू शकता असा काहीतरी आउटफिट आहे. ही गाडी आहे, आम्ही गाडीने तर नक्कीच जाणार आहे. पण रूट अजून फिक्स नाही झाला आहे आणि डेस्टिनेशन फिक्स नाही झाली. डेस्टिनेशन फिक्स झाली पण ती तिला माहिती आहे. तर बघू आता कुठे नेते ती, आणि जसं डेस्टिनेशन फिक्स होईल तसं मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत स्टे ट्यून, बघत राहा ब्लॉग्स. आजचा ब्लॉग काहीतरी नवीन असणार आहे, काहीतरी चांगला असणार आहे, काहीतरी युनिक असणार आहे ब्लॉगमध्ये. तर बघत राहा, स्टे ट्यून. आणि विसरू नका लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, कारण आपल्या कमी आहेत खूप सबस्क्रायबर. एवढ्या व्हिडिओनंतर पण एवढे कमी सबस्क्रायबर आहेत. तर करून टाका सबस्क्राईब, काय गरीबाला करून टाका सबस्क्राईब. चला भेटू तुम्हाला थोड्या वेळ. आता आपण निघालो आहे, ही आपली गाडी. आम्ही ही प्रतीताई आणि उद्या करू स्त्रिका सलमान खान. इथे सेकंड फ्लोअरला ते बघा, ते दिसणार नाही पण आहे. तर आपण निघालोय, तर भेटू तुम्हाला बेलापूरला. डेस्टिनेशन अजून फिक्स नाही झाली, फक्त रोड झालं, अजून बेलापूरला जाऊन फिक्स होणार आहे. चला भेटू तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे बेलापूरला. बेलापूर स्टेशन, प्रीतीताई आणि आपली लवली गाडी. आपण स्टेशनला आलेलो आहे. तर आता स्नेल दादा येणार आहे आणि आता ऑटोनी बोलतोय, ट्रेनने येते. बिकॉज ट्रिपला अलाउड नाही आणि आपण यायचं पण नाही. आपण सेफ्टी फॉलो करायची, रूल्स फॉलो करायचे. आणि स्नेल दादा आल्यावरती तो सांगेलच कुठं जायचं आहे. आणि स्नेहा येईलच की आता मानसरोवरला पोचली आहे. तर बघू आता काय खायला भेटतंय की नाही. तर खायला भेटतं तर खाऊन घेऊ, तुम्हाला भेटतो. कंटिन्यू बघत राहा ब्लॉग तुम्ही. आणि नाश्ता करूया. आणि व्हायला 2 दिवसापासून एवढी सर्दी ना, एवढा ताप, हे झोपत नाही झाली म्हणून आता डोकं बिका असं करत आहे. सर्दी झाली, એટલે डेंजर. काम 25 झालं आहे, काम 25. तर बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. मी तुम्हाला भेटतो पुढच्या म्हणजे कसं बोलू आता तुम्हाला, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. चला बघत राहू ब्लॉग. या नाश्ता करायला नाश्ता करून भेटतो तुम्हाला. नंतर मग रिव्हील पण करायचं आहे. चला भेटतो तुम्हाला. प्रीती मॅम रिव्हील करणार आहे की डेस्टिनेशन कुठे, सांगा प्रीतीताई. पहिला आपण उरणला जायचं आहे, उरण जेट्टी, तिथून रेवस जेट्टी, आणि रेवसवरून आपण जातोय किहीम बीचला. कुठे? किहीम बीच. तर मित्रांनो, आता आपण चाललो उरणवरून रेवसवरून किहीम बीच. उरणवरून जेट्टीने जाणार आहे. तर तुम्हाला सी व्ह्यू पण भेटेल आणि इथून अलिबाग, तिथून मग अलिबाग. तर मग आपण आता उरण जेट्टीला भेटू. बघा, आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुम्हाला उरण जेट्टीवर. मित्रांनो, आपण आलेलो आहे जेट्टीला. तर आपण बोटीत भेटू थोड्या वेळाने. तोपर्यंत बघत राहा, मस्त सीन आहे. तर मित्रांनो, आता बोट चालू झाली आहे. आता आपण डायरेक्ट आता तुम्हाला अलिबाग म्हणजेच कुठे, किहीम बीच, मांडवा जेट्टीला भेटू. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघाच.
केलाय खूप वेळा. अरे आले इथे केलाय खूप वेळा, पण आज जरा स्पेशल आहे कारण आम्ही तिघं बहीण भाऊ पहिल्यांदा बाहेर जातोय कुठेतरी, म्हणजे फक्त बहीण आणि भाऊ. तर खूप मजा येते बघायला, असं म्हणजे फील करायला. आणि इथे पण बाय रोड स्कूटी व्हेकल, स्वतःची व्हेकल घेऊन चाललं. खूप बरं वाटतंय. काय नाही बघू तुम्हाला, भेटू तुम्हाला. तिकीट आहे व्हेकलचं, तर बघून घ्या तुम्ही. व्हेकलचं हे तिकीट आहे आणि हे माणसांचं तिकीट आहे 30 रुपये. व्हेकल 55 रुपीज आहे. जर तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. व्ह्यू काय मस्त येतोय. गाड्या होंडा डिओ आपली गाडी. बस वडापाव खायला. आता वडापाव खातो, नंतर प्लॅन बघू कुठं बनतो जायचा. तिथं जसं जसं आम्ही फिरू तसं तुला आम्ही सांगत जातो की आम्ही कुठं कुठं फिरतो आणि कुठं कुठं नाही. चलो भेटू तुम्हाला नेक्स्ट प्लेसवरती, डेस्टिनेशनवरती. तो पण बघा. आता आपण आलो आहे मांडवाला. रेवसला उतरलो, रेवस जेटीला उतरलो आणि मांडवाला आलो. असंच तुम्हाला दाखवायला की मांडवा कसा आहे. तर बघा असं आहे, म्हणजे तिथून बोटीला जातात आय थिंक सो. हॅशटॅग अलिबाग. आणि तिथून येतात लोक, तिथून येतात आणि तिथे बोट लागते. असं काहीतरी आहे मांडवा मांडवा जेटी. आणि मांडवा म्हणजे हे बघा दिसते फोटोज, हे असं काहीतरी आहे. तर मग भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट स्पॉटवरती. बघत राहा व्लॉग. कसा वाटतं सांगा तुम्ही कमेंटमध्ये. चला भेटू तुम्हाला. गाडी पण चालवायची आहे तर म्हणून जरा हळू बोलतोय. चलो. बघू शकता तुम्ही आम्ही आला तर थिरीम बीचला. एन्जॉय. बनियान घालू का मग? काय असते, कसं वाटतं? आपण तिघं आज पहिल्यांदा आलोय फिरायला बाहेर. हा घेतलं क्रेडिट तुला का दादा? तुला
चल मग एन्जॉय करतो आणि मग निघताना तुम्हाला भेटतो. बाय. चलो आता आम्ही निघालोय. खूप एन्जॉय केला. फोटोज आणि व्हिडिओ शेअर करायलाच मी व्हिडिओमध्ये. आणि काय नाही अजून मजा आली. नारळ पिऊन किती पण नारळ पाणी पिले का? एक. मी पण अर्धाच पिला. 2 पिले 2. हा 2 पिले तेच ते. आता चेंज करतो आणि मग जरा खातो आणि मग भेटतो मला. तर नमस्कार. आम्ही आलो आता हॉटेल प्रसन्नमध्ये खायला. तुम्ही पण या कधी आलात तर किहिम बीचला. किहिम बीच तीच. काय वाटतं त्या तुला? छान वाटतं. यू एन्जॉयड द लॉट ना. तू काय एन्जॉयच नाही केलं ना? तू रोज येतेस ना? खरं सांग. माझ्यासाठी रोज आहे. चालेल. या व्यक्तीसाठी रोज आहे. ही व्यक्ती याच्यासाठी रोज आहे. 10 लोकांना जेवायला बोलवलंय. चालेल घर आहे ना इकडे. चालेल मग आता खातो. खाण्यामध्ये काय पण ते पण दाखवतो आणि टेस्ट पण सांगतो आणि मग निघताना आपण बोल. भोंबिल खायला या. भोंबिल टेस्ट दिसायला तर खूप चांगलं दिसतंय पण टेस्ट आता बघू काय. टेस्ट इज यम. चांगलेच असणार कारण अरे खा ना दादा घेतो. बघू. मला काय. गरम आहे. खाऊ आणि भेटू तुम्हाला. मला बोल ना, चलो. पेटी आहे. चिकन थाली, त्यानंतर कोळंबी राईस, व्हेज थाली, सोयाबीनची भाकरी. चिकन थाली. हे माहीत नाही कुठली थाली आहे. तर या जेवायला. जेवण झाल्यावरती सांगतो कसं होतं जेवण आणि मग भेटू आपण निघताना घरी. बाय. जेवण खूप चांगलं होतं. म्हणजे जेवण झालं आहे. थोडं रेस्ट करू. पोट खूप टाईम झाला आहे आणि मग थोडं असं निघू आरामात. आणि पुढे जायचं असेल तर प्लॅन बघू. पुढे जायचं आसपास कुठे आहे का चांगली जागा तिथे जाऊन मग घरी जाऊ. चला मित्रांनो आता निघू. तर डायरेक्ट तुम्हाला जेट्टीवर भेटू आणि मग ब्लॉग घरी जाऊन एंड करू. चला बाय. चला घरी जायचा प्रवास चालू झालेला आहे. घरी जायचा प्रवास चालू झाला आहे. आता घरी जाऊन डायरेक्ट ब्लॉग एंड करू. आता मी तुम्हाला कुठेच मध्ये डिस्टर्ब नाही करणार. डायरेक्ट घरी जाणार आणि मग ब्लॉग एंड. चलो भेटू तुम्हाला घरी. आपण घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर खूप थकलो होतो म्हणून झोपलो. काय मी ब्लॉग बनवला नाही, एंड केला नाही ब्लॉग. तर आता एंड करूया. तर ब्लॉग खूप म्हणजे खूप भारी खूप मस्त झाला आजचा दिवस. खूप काय एवढं प्रॉब्लेम्स नाही आले. आम्ही बरोबर गेलो, सेफ गेलो, सेफ आलो आणि मस्त मजा केली. तर तुम्ही पण ब्लॉग बनवून सांगा आम्हाला की कसा वाटला व्हिडिओ. लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी रेडी राहा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.